नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला कोकणातील साखरपुडा दाखवणार आहे. त्यासाठी आम्ही पाहुणे मंडळी पोहोचलो मालगुण गावच्या राहटागरवाडीत. इथे आल्यानंतर सुंदर अशी रांगोळी काढण्याचा कार्यक्रम सुरू झाला. रांगोळी काढून झाल्यानंतर त्यावरती गावकर मंडळी यांनी गादी मांडण्याचा कार्यक्रम सुरू केला. गादी मांडून झाल्यावरती त्यावरती सुंदर असे विडे मांडून घेतले. तर इथे पाहुणे मंडळी आणि गावकर मंडळी यांनी सुंदर विडे मांडले. या साखरपुड्या सोहळ्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ, पाहुणे मंडळी, सगळे सोयरे एकत्र जमले होते. त्यानंतर मित्राने इथे सुंदर असं आगमन झालं ते नवरीबाईचं. नवरीबाईने देवाला वंदन केलं. त्यानंतर दारातील तुळशीला देखील वंदन करून घेतलं. वंदन करून झाल्यानंतर पाटावर बसण्यासाठी नवरीबाई सज्ज झाली. नवरीबाई आणि नवरदेव दोघंही पाटावर बसले. मांडलेल्या गादीची दोघांनीही पूजा केली. पूजा करण्याचा कार्यक्रम सुरू असताना गावकरांनी नवरदेवाला सर्व काही समजून सांगितले. या ठिकाणी नवरदेवाने पटापट पूजा करून घेतली आणि मांडलेल्या गादीला दोघांनीही वंदन करून घेतले. वंदन करून घेतल्यानंतर अंगठी घालण्याचा कार्यक्रम सुरू झाला. प्रथमतः नवरदेवाने नवरीबाईला अंगठी घातली आणि त्यानंतर नवरीबाईने नवरदेवाला अंगठी घातली. अशा पद्धतीने हा कोकणातील पारंपरिक साखरपुडा सोहळा झाला. तर मंडळी, प्रसन्न आणि पायल यांचा लग्न सोहळा येत्या 30 एप्रिलला